तालुक्यातील दौला वडगाव येथील रहिवासी असलेले गोपीनाथ गाडे महाराज यांच्या घरावर काही समाजकंटकांनी हल्ला करत त्यांचे राहते घर संत रोहिदास महाराज ध्यान केंद्र व चप्पलच्या दुकानाला पेटवून गेल्या काही दिवसापूर्वी गाडे कुटुंब आणि गावातील काही राजकारणी गावगुंडांसोबत वाद झाला होता। त्यावेळी अॅट्रॉसिटीचा गुन्हा देखील गाडे कुटुंबाने दाखल केला होता। परंतु गावातील गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांनी त्याच गोष्टीचा मनात राग धरून गाडे यांचं घर, त्यांचं अध्ययन केंद्र आणि ज्या दुकानावर त्यांचा उदरनिर्वाह चालायचा ते चप्पल दुकान देखील पेटवून दिला। त्यामुळे गाडे कुटुंब आज रस्त्यावर आलंय। सदर घटनेचा निषेध व्यक्त करत आरोपींना तात्काळ अटक करून पीडित कुटुंबांना संरक्षण देण्यासाठी काल 8 मार्च रोजी राहुरी पोलीस स्टेशनला चर्मकार समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आलं। ही घटना 25 फेब्रुवारी 2026 मध्यरात्रीच्या वेळेला घडली। या प्रकरणी तेथील पोलीस स्टेशनला आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेतील आरोपींना अद्याप अटक झालेली नाही। आरोपींना तात्काळ अटक करून गाडे कुटुंबियांना पोलीस संरक्षण देऊन शासनाने आर्थिक मदत करावी यासाठी राहुरी पोलीस स्टेशनसह संपूर्ण जिल्हाभर चर्मकार समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आलं। या प्रसंगी चर्मकार विकास संघ जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल देवरे, चर्मकार विकास संघ तालुका अध्यक्ष किरण घनदाट, चर्मकार विकास संघ राहुरी तालुका महिला आघाडी अध्यक्ष सुरेखाताई देवरे, दिलीप अभंग चर्मकार विकास संघ श्रीरामपूर तालुका अध्यक्ष बाळासाहेब कांबळे, बाळकृष्ण वाघ, भीमा तेलोरे, राजेंद्र देशमुख, शिवम सोनवणे, कैलास वाघमारे, संजय झरेकर, गोलब साहेब, रमेश कांबळे, प्रवीण कांबळे, पोपट वाघ, नवनाथ कदम, संतोष देवरे, चर्मकार विकास संघ जिल्हा उपाध्यक्ष, काही समाजकंटकांनी गोपीनाथ गाडे यांचं घर जाळून 10 दिवस उलटले। तरीही घटनेतील आरोपी मोकाट असून या आरोपींना तात्काळ अटक करावी, अन्यथा चर्मकार विकास संघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष संजय खामकर यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयावर धडक मोर्चाचं आयोजन करण्याचा इशारा देखील देण्यात आला। दीपक साळवेसह योगेश पवार, न्यूज 14 राहुरी। मी बाळासाहेब कांबळे, बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील दौला वडगाव येथील श्री गोपीनाथ महाराज गाडे यांच्या घराचे 25 फेब्रुवारी रोजी रात्री अज्ञात व्यक्तींकडून समाजकंटकांकडून घर जाळण्यात आले। त्याचबरोबर त्या ठिकाणी असलेले संत रोहिदास अध्ययन केंद्र आणि त्यांचं असलेलं चप्पलाचं दुकानही त्या आगीच्या भक्ष्यस्थानी घातलं। हा सर्व त्यांनी नियोजनपूर्व आणि जाणीवपूर्वक केलेलं कटकारस्थान आहे। या घटनेतील आरोपी अद्यापर्यंत मोकाट आहेत, त्यांना तात्काळ अटक करावी अशी मागणी चर्मकार समाजाच्या वतीने आता राहुरी पोलीस स्टेशनला निवेदन देऊन करण्यात आलेली आहे। परंतु या घटनेची जर पोलीस प्रशासनाने तात्काळ दखल नाही घेतली तर लवकरच बीड येथील कलेक्टर ऑफिसवर चर्मकार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय संजयजी खामकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा मोर्चा काढण्यात येणार आहे। आणि या मोर्चामुळे जर काही परिस्थिती निर्माण झालीच तर त्यासाठी सर्व प्रशासन जबाबदार राहील आणि या सर्व गोष्टींना टाळण्यासाठी आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी मी सर्व चर्मकार समाजाच्या वतीने करत आहे। विठ्ठल देवरे, चर्मकार विकास संघ जिल्हा अध्यक्ष। आज या ठिकाणी दौला वडगाव तालुका आष्टी जिल्हा इल्हानगर या ठिकाणी आमचे गोपीनाथ गाडे महाराज या ठिकाणी दौला वडगाव या ठिकाणी त्यांच्या घराचं आणि संत गुरु रविदास महाराज अध्ययन या ठिकाणी गावगुंडांनी जाळून खाक केला आहे। तरी त्या जे हे कृत्य केलं त्यांना त्यांच्या पोलिसांनी त्याच्यावर कारवाई करावी आणि त्यांना त्या प्रशासनाने ते जे घर जाळलं गेलं आणि त्यांचे जे हे कृत्य केलं त्यांना तात्काळ अटक करावा आणि त्यांना जे शासनाने जे घर आणि ते उभारून द्यावा असे मी प्रशासनाला विनंती करतो।